म्हटलेले. फक्त त्या श्वासाकडे आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, खांदे, कोपर, शिकणी, हनुवटी जमिनीला समान. कपाळावर कोणतीही अटी नाही, डोळे अलगद मिटलेले आहेत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. वर्गाला सुरुवात करण्याआधी आपण एक ओंकार करून घेऊया. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास घेऊन द्या. सोडताना दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांना जोडून निर्माण होईल संपूर्ण शरीराच्या स्नायूंना द्यायची आहे. फक्त चालू होतोय आपला. सर्वात आधी मी माझी ओळख करून देते तुम्हाला. माझं नाव योगिता सकपाळ. मी 2016 मध्ये माझं योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर 2017 मध्ये माझं MA इन योगशास्त्र ही पदवी मी संपादन केली. आणि आता मी सध्या YCB म्हणजे आयुष मंत्रालयाची योग सर्टिफिकेशन बोर्डची आयुष मंत्रालयाचे लेवल 7 सध्या करत आहे ऍज अ योग थेरपिस्ट. तर मला थोडक्यामध्ये तुमच्या सगळ्यांची ओळख करून द्या आणि तुम्हाला कुठली व्याधी आहे किंवा कोणत्या उद्देशासाठी तुम्ही. अच्छा, माझा आवाज नीट येत नाहीये का? एक मिनिट, मी माझा माईक घेते. हरिओम, आता माझा आवाज येतोय बरोबर सगळ्यांना? तर आता मला सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या सगळ्यांची ओळख करून द्या की तुम्ही कुठून आहात आणि कोणत्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलेला आहे. प्रत्येकाने एक 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 करून सुरुवात करायची. मी माझं माईक करत. हा, संगीता बोल. हरिओम. नमस्ते, मी मलकापूरून आहे, ते जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र, बुलढाणा. आणि मला पायाच्या गाठी आहे ना, त्या खूप त्रास होतो याचा, तर त्याच्यासाठी मी म्हणजे कसं क्लास लावलेला आहे. म्हणजे पायामध्ये त्रास होतो, पोटऱ्यांमध्ये? हो, पायामध्ये खूप गाठी, वेदना खूप आहे त्याच्यामध्ये. तर मग कसं ते वेदना खूप होत्या आणि अशा खूप ठणकतात माझ्या, त्याच्यासाठी मग कसं मला योगा करायचा आहे. अच्छा, व्हेरिकोज वेनचा त्रास आहे का? उभं राहायला वगैरे त्रास होतो? गाठा आहे, व्हेरिकोजच्या नाही आहे, पण अशा गाठा लागतात ना, त्यामुळे ते उभं राहिलं ना त्याच्यामध्ये वेदना होतात. मी आमच्या इथं मलकापूरला आहे योगा, तिथं जाते मी योगा वगैरे करायला, पण मग ना मग नंतर मी तुम्हाला मग हे केलं, समजा जॉईन झाली समजा. मग मला क्लास. स्वागत आहे तुमचं. हरिओम. आता तुम्ही म्यूट व्हा संगीता. नेक्स्ट प्लीज. थोडीही पटापट आपली म्हणजे तुमच्या जे काही तुम्हाला आजार किंवा व्याधी असेल तरी सांगा, त्याप्रमाणे आपल्याला वर्ग घेता येईल आणि कॉन्ट्रॅक्ट सांगता येतील. तुमचा आवाज येत नाहीये चैत्राली. हा, येतोय. मी फिटनेस साठी थोडी मेनोपॉजची फेज चालू आहे माझी, आणि मला डाव्या गुडघ्यात म्हणजे मांडी घालून बसायला थोडा त्रास होतो, त्याच्यामुळे योगा करताना कितपत तसं म्हणजे बाकी काही तसा त्रास नाहीये, पण एक दोन वेळा मांडी घालून बसायला बसू शकते, पण थोडी रग लागते, कारण एक दोन वेळा ऍक्सिडेंट झाला, गाडी स्लिप
तेव्हा मार लागलेला होता. आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ वगैरे बघताना म्हणजे तुमच्याशी बोलताना चष्मा मात्र मला सतत काढून ठेवणं शक्य नाही. योगा करताना काढेल पण हरकत नाहीये. हो. त्याच्यामुळे चष्मा फक्त तुम्ही कधी काढा, ज्या वेळेला आपण शवासनाला जातो हा. तेव्हा फक्त चष्मा बाजूला काढून ठेवायचा. ओके. ठीक आणि आहे. मेन म्हणजे मला पोट आणि हे वजन कमी करण्याचा हाही उद्देश आहे थोडासा, कारण मेनोपॉजच्या ह्याच्यात वाढलेलं आता जे आहे तर ओके, त्याने चालेल. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि हा, पवईवरनं बोलते मी, मुंबई पवई. आणि बिझनेस बरं. आहे. फक्त आता तुम्हाला बसायला त्रास होतो ना, हा, मग उभं तुम्ही राहून खुर्चीत बसून किंवा तुमचं बेडवर बसून जरी तुम्ही काही लिस्निंग एक्सरसाइज आहेत त्या केल्यात तरीही चालेल, काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला थोडंसं असं वाटलं की आता मला इथे जमत नाही, तुम्ही बिंदास खुर्चीवर बसा आणि करा, काही हरकत नाही. ठीक आहे. जेवढं करता हरिओम. येईल तेवढं बसून करते मी, नाही झालं तर मग असं. हो हो sure. हरिओम. नेक्स्ट प्लीज. हॅलो. हरिओम. हॅलो. येतोय आवाज? हा मॅडम, मी स्वाती उपार बोलते, पुणे जिल्ह्यातून, मंचर भीमाशंकर इथून. सरांशी माझा संपर्क झालेला होता, त्यांच्या याच्यातून मार्गदर्शनातून मी समुपदेशन केंद्रही सुरू केलेलं आहे. आणि सरांकडूनच असं कळालं की सुंदर योगा आपल्याकडून आहे, योगा वर्ग. माझं वय वर्ष आता 60 आहे. मी रिटायर्ड प्राचार्य म्हणून काम म्हणजे करत होते. सध्या रिटायर्ड आहे, पण वजन थोडस जास्त वाटतं इतर वेळेपेक्षा, मोनोपॉजमुळे वगैरे. थोडस आपल्याला उत्साह वगैरे येण्यासाठी म्हणून मला हा योगा करायचा आहे. तसं शारीरिक व्याधी मला काही नाहीये, मी उठून बसून सगळं व्यवस्थित करते. थोडस वजन जास्त वाटतं आणि थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आपल्या शरीराला यावी यासाठी मी तुमचा हा कोर्स जॉईन केलेला आहे. कारण सरांकडून खूप तुमच्याबद्दल ऐकलं, पाहिलंय. त्यामुळं मला एक आवड निर्माण झाली आणि म्हणून मी हा योगा क्लास आपला जॉईन केलेला आहे. ठीक, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू मॅम. बाकी कुठला बीपीचा वगैरे त्रास नाही? हा थोडासा आहे बीपीचा मॅडम त्रास, बीपीचा आहे थोडासा, पण बाकी काही नाही. पण माझे गोळ्या वगैरे चालू आहेत, त्यामुळे इतर कुठलाही त्रास मला म्हणजे नाहीये. मी बीपी हाय आहे की लो आहे? नाही नाही, नॉर्मल असतो, असं काही नाहीये. हाय वगैरे असं काही नाहीये. आता 2-4 वर्ष झालं आहेत गोळ्या वगैरे चालू, पण असं कधीच त्रास वगैरे नाही होते मला. हरिओम, स्वागत आहे. थँक्यू. प्लीज. कुणीही पटकन सांगा, म्हणजे आपला वेळ तेवढा वाया नाही जाणार. हरिओम. कुणीही पटकन सांगा. स्वातीताई सर, अपर्णा ताई आहे, रुपाली ताई आहे, उषा पाटील, सुनीता देशमुख. तुम्ही बोलल्याचे मला कळणार नाही की तुमचा काय व्याधी किंवा तुम्हाला कोणता त्रास होतोय, म्हणजे त्याप्रमाणे आपण आसनं करताना तुम्हाला कॉन्ट्राइंडिक्शन सांगता येतील. रुपाली गुरव मॅडम, माझा आवाज येतोय ना सध्या तरी व्यवस्थित? येतोय. ठीक आहे. बाकीच्यांनी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही इश्यू वाटला तर तुम्ही मेसेज करू शकता. तर आता मी माझा माईक जो आहे तो माझ्या लॅपटॉपला जॉईन करते. एकदा हा माईक जॉईन झाल्यानंतर मला तुमचे कोणाचेच आवाज येणार नाही, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. ठीक आहे. मग जर काही तुम्हाला अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला इशारा करा किंवा खाली चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. मग मी तिथे थांबेन आणि तुम्हाला तुमचं जी काही शंका असेल त्याचं निरसन होईल. ठीक आहे. मग आता मी माझं फक्त हा जो माईक येतो तो मी जॉईन करते, जेणेकरून मला तुमचे कोणाचेच आवाज येणार नाही. तर आता आपण वर्गाला सुरुवात करतोय. ज्यांनी त्यांची ओळख किंवा त्यांचं जे ध्येय ते सांगितलं नाहीये त्यांनी कृपया नंतर एक मेसेज टाका, कारण की त्याप्रमाणे आपल्याला आपला
तुम्हाला जर काही व्याधी असेल तर कॉन्ट्राइंडिक्शन सांगता येतील. ओके, वजन वाढलेलं आहे. आपण आता एक इथे पण खूप सारा डिस्टर्बन्स. ओके, सोनाली ताई, छान. ओबॅसिटीचा काही प्रॉब्लेम नाही ना? वय कसं काय असेल सोनाली ताई तुमचं? अच्छा, 38. ओके, ठीक आहे. आपण प्रयत्न करू. मी आता माझा हे जॉईन करून घेते माईक आणि त्याच्यानंतर बोलायला सुरुवात करते. ठीक आहे. ऍलर्जिक त्रास आहे, पण कोणती ऍलर्जी होते ती पण प्लीज सांगा. मोनिका ताई. ठीक आहे, तर आता आपण वर्गाला सुरुवात करूया. आपल्याला काही गोष्टी या वर्गामध्ये काही गोष्टी पाळायच्या आहेत. धुळीची ऍलर्जी. ठीक आहे, तर वर्गाला बसताना आपला मोबाईल एक व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा, जेणेकरून जेव्हा आपण कुठलीही आसनं करतो ती आसनं करताना मला ती व्यवस्थित दिसली पाहिजे तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला. कारण की काही काही आसनात आपला जो हा वर्ग आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स आहे. काही दिवस आपण बेसिक आसनं करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ऍडव्हान्स आसनाला सुरुवात करणार, बरोबर? तर त्यावेळेला तुमचं जे फिजिकल पोस्चर आहे ते मला दिसलं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित तुमचा कॅमेरा किंवा लॅपटॉप जो आहे तो व्यवस्थित एक म्हणजे आज तुमच्या लक्षात आलं असेल की आपला कुठे आपण व्यवस्थित पूर्ण दिसतो, तर त्याप्रमाणे तो ऍडजस्ट करायचा. आपली जी आसनं आहे ही 4 पद्धतीमध्ये होत असतात: बैठक स्थिती, शयन स्थिती, पोटावर पडून म्हणजेच विपरीत शयन स्थिती आणि दंड स्थिती. या 4 प्रकारांमध्ये आपण आसनं करतो. त्यामुळे ओके, सांधेदुखी आणि ऍसिडिटी. तर त्याप्रमाणे आपण आपला जो कॅमेरा आहे तो ऍडजस्ट करायचा आहे व्यवस्थित. ठीक आहे, काही हरकत नाही सोनाली ताई. किंवा तुमचा कॅमेरा बंद ठेवला तरी चालेल, तुम्ही फक्त ऐका जेणेकरून तुम्हाला माहिती समजेल. तुम्ही जॉईन होऊ शकता परत. फक्त आपला हा वर्ग जो आहे हा 5 ते 6 आहे आणि उद्यापासून तुम्ही पुन्हा एकदा जॉईन होऊ शकता, किंवा आता पण जरी तुम्ही जॉईन असला तरी चालेल. फक्त कॅमेरा बंद ठेवा आणि ऐकायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपला जो आता हा वर्ग सुरू होणार आहे त्याचा तुम्ही सगळ्याच जणी मला असं वाटतं नवीन आहात, गेल्या बॅचचं अजून कोणी इथे जॉईन नाही झालेलं आहे. तर आपल्याला काही गोष्टी आता अजून लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे जेव्हा आपण वर्गाला बसू, बरं आता आपल्या वर्गाचा जो टायमिंग आहे हा 5चा आहे. जेव्हा आपण योग साधना करतो त्यावेळेला आपल्याला थोड्याशा खाण्याच्या वेळा फॉलो करायच्या आहेत. म्हणजे जेवण आणि योग साधना याच्यामध्ये आपल्याला 4 तासाचा गॅप पाहिजे. माझा आवाज येतोय ना? तर 4 तासाचा गॅप पाहिजे. म्हणजे आपण आपलं वर्ग 5चा आहे, तर तुम्ही ऍटलीस्ट 1 ते 2च्या दरम्यान तुम्हाला जेवण जेवलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण साधनेला बसू तेव्हा आपलं पोट जे आहे हे आपल्याला हेवी वाटणार नाही आणि आसनं करताना आपल्याला थोडीशी अजून म्हणजे आपल्याला आसनं व्यवस्थित जमतील, कुठेही तुम्हाला अडथळा येणार नाही. आणि आपली संध्याकाळची बॅच असल्यामुळे कसं सकाळी थोडंसं आपल्याला आपलं शरीर जे आहे हे थोडंसं जड असतं आणि जेव्हा आपण संध्याकाळी सुरुवात करतो म्हणजे आपण थोडंसं आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे व्यवस्थित व्हायला सुरुवात झालेली असते, थोडेसे आपण ऍक्टिव्ह झालेले असतो. त्यामुळे 5 वाजता जरी आपण जरी आसनं करायला घेतलं तरी आपल्याला कुठलाही त्रास होणार नाहीये. आपल्यामध्ये तेवढीच एनर्जी आहे ही नक्कीच टिकून राहणार आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. त्या म्हणजेच जेव्हा मी कुठलंही साधन योग आसन तुम्हाला दाखवेल त्यावेळेला पहिल्यांदा मी तुम्हाला करून दाखवेल आणि मग ते तुम्ही करायचं आहे. जर तुम्ही माझ्या बरोबरच करायला सुरुवात केली तर थोडंसं गोंधळ होऊ शकतो, कुठेतरी आपल्याला मिसअंडरस्टँडिंग होऊन आपल्याला शरीरामध्ये कुठेतरी दुखापत होऊ शकते. त्यामुळे जेव्हा डेमो दाखवते त्यावेळेला तुम्ही व्यवस्थित डेमो बघत जा
जर नाही कळलं तर तुम्ही तिथल्या तिथे विचारत जा आणि त्याच्यानंतर मग आपण आपला जो म्हणजे आपण सगळे एकत्रित करा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर यथाशक्ती प्रयत्न करायचे. आता काही जणांना वेट लॉस करायचा आहे, वजन जास्त आहे किंवा काही दुखापती आहेत पायामध्ये किंवा गुडघ्यामध्ये, तर हे करत असताना जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी दुखू शकतो. त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करायचा, अंतिम स्थितीमध्ये पोहोचण्याची इतक्यात घाई न करता आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपल्याला ही जी साधना आहे ही चालू ठेवायची. योग साधना बघा, जेव्हा आपण निरंतर आणि नियमित चालू ठेवतो तेव्हाच आपल्याला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. तुम्ही जर एक दिवस केलं आणि मग मध्येच 2-3 दिवस जर नाही केलं तर आपल्याला तेवढा रिझल्ट येणार नाही. त्यामुळे यथाशक्ती जेवढं आपल्याला जमेल तसं आपण निरंतर नियमित हा जो अभ्यास आहे हा चालू ठेवायचा आहे. तर आपल्याला जेव्हा आपण वर्गाला बसू तेव्हा आपल्याला काही मुद्रा फॉलो करायच्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत हे आधी बघून घ्या आणि त्याच्यानंतर आपण एकत्रित करूया. पद्मासन, वज्रासन हे जी 2 आसनं आहेत ही आपण उद्या बघणार आहोत. आज फक्त आपण बेसिक जी आपली लुजनिंग एक्सरसाइज आहे किंवा त्याच्यावरती जास्त भर देणार. तर सुरुवातीला आपण करणार आहोत द्रोण मुद्रा. तर ही कशी करायची बघून घ्यावी. साधी बैठक आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही हातांचे आपल्याला असे कप करायचे या प्रकारे आणि ते आपल्याला गुडघ्यांवर ठेवायचे. ही झाली आपली द्रोण मुद्रा. पाठकणा मात्र आपला सरळ असेल. आता चैत्रालीताईंना समजा तुम्हाला त्रास वाटतोय की मला इथे खाली बसून जमत नाहीये, तर तुम्ही बेडवर बसू शकता, टेबलवर बसू शकता, खुर्चीवर बसू शकता. तिथे बसून दोन्ही हातांची अशी द्रोण मुद्रा केली तरीही चालेल. ज्यांना गुडघेदुखीचा किंवा मांडी भरून बसता येत नाही त्यांच्यासाठी हा एक उपाय आहे किंवा हा एक पर्याय. त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा म्हणजे आपलं पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. ही झाली ज्ञान मुद्रा. आणि आपले तळवे जे आहेत हे स्पिनिंग करून तिथे पण आपली पाठ जी आहे ही अगदी स्ट्रेट असते. ही झाली ज्ञान मुद्रा. आणि त्याच्यानंतर आपण प्रार्थना घेतो. प्रार्थनेनंतर आपण करतो नमन मुद्रा. तर ही सुद्धा कशी केली जाते बघून घेऊया. मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेच्या पुढे झुकायला सुरुवात करायची. हे करत असताना आपली पीठचा जो भाग आहे हा वर न उचलता यथाशक्ती जेवढा आपल्याला जमिनीच्या दिशेने जाता येईल त्याप्रमाणे जायचं आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. हे झाली नमन मुद्रा म्हणजे सरेंडर, लीन भाव. आपल्याला जे काही आराध्य दैवत आहे त्याच्या समोर आपण संपूर्ण नतमस्तक करू. ही झाली नमन मुद्रा. आता काही जणांची क्षमता एवढीच असेल, ठीक आहे, जास्त आपल्याला पुढे झुकता येत नाहीये, तर काही हरकत नाही. तुम्ही या ठिकाणी होऊन सुद्धा स्थिर राहू शकता. फक्त डोळे बंद करायचे आणि मनामध्ये एक लीन भाव असतो. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून कपाळ जोडलेले हात, हाताची कोपरं, सीटचा भाग जमिनीला लावण्याचा आणि मग उलट तिथल्या तिथेच कमरेच्या आणि मग दोन्ही हात. लक्षात आलं. द्रोण मुद्रा, ज्ञान मुद्रा आणि नमन मुद्रा. प्राणायाम मुद्रा जी आहे ही आपण नेक्स्ट वीक पासून बघणार आहोत. प्राणायाम आपण लगेच सुरू नाही करणार. या आठवड्यामध्ये फक्त आपण दीर्घ श्वसन, समान श्वसन आणि विभागीय श्वसन हे 3च प्रकार बघणार आहोत. आणि नेक्स्ट वीक पासून आपण ऍक्च्युअल, बेसिक आणि मग ऍडव्हान्स असा प्राणायाम करायला सुरुवात करणार. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला आपण करतो श्वसन मार्ग शुद्धी. तर ही श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते ही आपण आधी बघून घेऊया. आणि श्वसन मार्ग शुद्धी ही कपालभातीची आधीची स्टेप आहे किंवा कपालभाती आपल्याला व्यवस्थित जमण्यासाठी आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो. तर ही कशी केली जाते बघून. ही थोडीशी पुढे येते आणि मग सुरुवात करते. आता ज्यांना सर्दीचा त्रास आहे किंवा ज्यांना मायग्रेन किंवा थोडीशी डोकेदुखी होते तर त्यांनी कपालभाती करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. किंवा टॉन्सिल्सचा ज्यांना त्रास आहे त्यांनी सुद्धा कपालभाती करताना थोडीशी काळजी घ्यायची. किंवा ज्यांचं नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल म्हणजे महिनाभरापूर्वी, 2 महिन्यापूर्वी, त्यांनी सुद्धा कपालभाती करताना थोडीशी कपालभाती किंवा श्वसन मार्ग शुद्धी करताना काळजी घ्यायची.
मंत्रावली ही आहे ती बघून घेऊया कशी केली जाते आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. मी हात गुडघ्यांवर ठेवायचे. उजव्या हाताच्या अंगठी. माझा आवाज येतोय ना बरोबर तुम्हाला सगळ्यांना की डिस्टर्बन्स आहे? येतोय ना बरोबर? श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी जेंटली प्रेस करायची. जेंटली प्रेस, हा म्हणजे कुठेही आपल्याला दाबून नाही धरायचं, जेंटली प्रेस. आणि त्याच्यानंतर डाव्या हाताची चिमूट करायची. चिमूट म्हणजे पहिलं बोट आणि अंगठा असं या प्रकारे चिमूट करायची आणि डावी जी नाकपुडी आहे ती थोडीशी अशी वर उचलून घ्यायची. ठीक आहे. आणि मग डाव्या नाकपुडीने आपल्याला एक सहज श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. बघा या प्रकारे. इकडे काय असतं, आपण जो श्वास घेतो ना तो अगदी सहज घेतो आणि जो आपण श्वास सोडतो तो श्वास सोडताना आपण फोर्सफुली श्वास सोडून आपल्या पोटाला आतमध्ये झटका देतो. म्हणजे आपल्याला एखादी शिंक आल्यावरती बघा कसं आपण शिकतो, आपलं पोट कसं आत जातं ना शिंक आल्यावरती, त्याचप्रमाणे ही कृती आहे. लक्षात आलंय? बघा म्हणजे उजव्या हाताने आपण उजवी नाकपुडी बंद केली, डाव्या हाताच्या चिमटीने डावी नाकपुडी जी आहे ही थोडीशी अशी वर केली, थोडीशी वर उचलली आणि डावीने सहज श्वास भरून घेतला आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक दिला. या प्रकारे. म्हणजे काय करतो आपण, डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन म्हणजे श्वास सोडण्याची कृती फोर्सफुली करतो आणि पॅसिव्ह इनहिलेशन म्हणजे श्वास घेण्याची जी कृती आहे ही अगदी सहज होते. हीच कृती मग विरुद्ध बाजूने डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या हाताच्या चिमटीने उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची आणि उजवीने सहज श्वास भरून घ्यायचा आणि पोटाला आतमध्ये स्ट्रोक द्यायचा श्वास सोडताना. या प्रकारे. तर आता आपण एकदा करून बघूया आणि मग पुन्हा एकदा याची प्रॅक्टिस करूया. चला आता सगळ्यांनी सहज म्हणजे सुखावह बैठक, साधी मांडी घालायची आहे, पाठ काढा, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर आहे आणि आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा, जेंटली प्रेस. डाव्या हाताच्या दोन्ही बोटांची चिमूट करायची आहे आणि डावी नाकपुडी थोडीशी वर घ्यायची आहे. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या डावीने आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक द्या. एक. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक द्या. दोन. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. तीन. आणि अजून दोनदा ही कृती करूया. श्वास सहज भरून घ्या, श्वास सोडताना अजून पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. अजून एकदा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक. हात खाली दोन्ही. डाव्या मार्गाच्या श्वसन मार्गामध्ये थोडासा किंचितसा बदल जाणवत असेल कारण की आपण डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्हली एक्झर्शन म्हणजे श्वास ऍक्टिव्हली सोडलेला आहे. आता ही कृती विरुद्ध बाजूने करूया. डावी नाकपुडी बंद करा, उजव्या हाताच्या चिमटीने उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून धरायची आहे आणि आता उजवीने एक श्वास भरून घ्या, श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक. एक. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडताना स्ट्रोक. दोन. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडताना स्ट्रोक. तीन. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडताना स्ट्रोक. चार. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडताना आतमध्ये स्ट्रोक. 5. तुम्ही पुढे लक्षात आलं श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. आपण सध्या एकेका नाकपुडीने करतोय आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी आपण दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन म्हणजेच कपालभाती करणार आहोत. फक्त ज्यांना सर्दी झाली असेल, नाक चोचला असेल
त्यांनी ह्या दोन्ही कृती करणं टाळायचं आहे. किंवा ज्यांना सायनसचा त्रास आहे, नाकाचं हाड वाढलेलं असेल, त्यांनी सुद्धा ही कृती करणं टाळायचं आहे. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यांनी श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती करायची. तर आपण हे सगळं का करतो? म्हणजे आधी श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर आपण नेत्रशुद्धी करतो. तर का आपण ह्या सगळ्या करतो? आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ही 5 ज्ञानेंद्रिय जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तेव्हा आपलं मन जे आहे हे थोडंसं एकरूप व्हायला सुरुवात होते. आपला जो योग साधनेचा जो प्रवास आहे हा शरीराकडून मनाकडे होणारा प्रवास आहे. तर त्यासाठी जे आपलं हे मन जिथे जिथे भरकटत असतं तर ते थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर सुरुवातीला आपण करतो श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी. समोर तुमच्या स्क्रीनवरती ओमचं चित्र दिसेल, त्या चित्राला तुम्हाला एकटक स्थिर नजरेने पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर तीच प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करायचा. ही झाली आपली नेत्रशुद्धी, ज्याला आपण त्राटक म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण करतो ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असतो, अकार लांबवलेला. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला. तिसरा उच्चार हा मकर लांबवलेला. आणि चौथा उच्चार जो असतो तो मानसिक असतो. आणि त्याच्यानंतर आपण करतो चित्तशुद्धी म्हणजे प्रार्थना. आता हे जे त्राटक आहे हे आपण रोज घेत नाही. म्हणजे ओमचं जो आपण निरीक्षण करतो हे आपलं रोज आपण घेत नाही, कारण की ह्याला बराच वेळ जातो. फक्त काही आठवड्यातून 1 दिवस आपण ही कृती करतो. फक्त मी तुम्हाला आता एक समजावून सांगते आणि आज आपण ही कृती करणार आहोत. त्याच्या आधी एक छोटीशी तुम्हाला कल्पना दिली. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या वर्गाला. ओमचं आपण त्राटक किंवा ओमचे उच्चार आपण का करतो ह्याची सगळी माहिती जी आहे ही मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेल. आता त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही, कारण की आपल्याला जास्त आपला जो इंटरेस्ट आहे हा आपल्या आसनांकडे आहे. त्यामुळे ह्या ज्या काही थोडक्या माहिती आहेत, श्वसन मार्ग शुद्धी का केली जाते, ओंकाराची माहिती, योग म्हणजे काय, अष्टांग योग म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्या पायऱ्या येतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी ग्रुपवरती त्या वेळेला पाठवत जाईन आणि त्या बघत जा, वाचत जा. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी अजून जर म्हणजे माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. फक्त आपल्या वर्गामध्ये मी थोडक्यातच तुम्हाला सांगत जाईन, कारण की याच्यामध्ये मग आपला खूप वेळ जाणार. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या ऍक्च्युअल वर्गाला. आपण पुन्हा एकदा श्वसन मार्ग शुद्धी करणार. प्रत्येकाला लक्षात आलंय ना कशी केली जाते? आजचा पहिला दिवस आहे, थोडासा गोंधळ होऊ शकतो, पण हळूहळू जशी जशी आपण आपली साधना पुढे जाईल तसं तसं तुम्हाला लक्षात येत जाईल आणि तुम्ही नक्की या सगळ्यामध्ये एकदम छान आणि व्यवस्थित तुम्हाला ह्या सगळ्या कृती जमणार आहेत. तर आता आपण सुरुवात करूया. बैठक स्थिती घालायची, साधी मांडी, पाठ कणा, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. आणि आता आपण करूया श्वसन मार्ग शुद्धी. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डाव्या हाताची चिमूट करायची आहे आणि डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून धरायची आहे. आणि आता आपण डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन म्हणजे श्वास सोडण्याची क्रिया ही फोर्सफुली असेल श्वास घेण्याच्या क्रियेपेक्षा. तर आता सुरुवात करूया. आहे तो श्वास डाव्या नाकपुडीने संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. असे आपल्याला 5 स्ट्रोक करायचे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवर. आपलं संपूर्ण लक्ष डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायचंय मनानेच. तिथला जो श्वसन मार्ग आहे तो आपण मोकळा करून घेतलेला आहे, त्याची जाणीव. तर डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद, डोळे आपले अलगद मिटलेले आहेतच. उजव्या हाताची चिमूट करायची आहे आणि उजवी नाकपुडी किंचितशी वर उचलून घ्यायची आहे. आणि आता आपण करणार आहोत उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास सोडून द्या उजवीने. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा स्ट्रोक्स. असे आपल्याला 5 स्ट्रोक्स द्यायचे आहेत. सुरुवात करूया. 1 2
तीन, चार, पाच. दोन्ही हात गुडघ्यात. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं मन जे आहे हे उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायचं. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. कपाळावर कोणतीही हाडकी नाहीये. चेहरा अगदी शांत आहे आणि एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि त्याचा अवकाश डोळे उघडायचे. आता ज्यांना चष्मा आहे त्यांनी थोडस स्क्रीनच्या जवळ यायला हरकत नाहीये, कारण की आपल्याला ह्या प्रतिमेचं एकटक स्थिर नजरेने निरीक्षण करायचं आहे. ओमची नळी पार्श्वभूमी, केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी स्थिर नजरेने उघड्या डोळ्यांनी आपण आपल्या मनामध्ये साठवून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप असा हा ओम. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मवेदा असं माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. असा हा ओम. अकार चरण विदुल, उकार उदर विचार, मकार मस्तकाकरे महामंडली. ओंकार रूप आणि गणेश रूप असं हे एकच आहे असं माऊलींना वाटतं. असा हा ओम भूत भविष्य आणि वर्तमान, सत्व रजतम, कालातीत, विघ्नातीत असा हा ओम आपण स्थिर नजरेने आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण जे काही दिसतंय त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न. आपलं भरकटलेलं मन थोडस कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला लगाम घालण्यासाठी आपण करतो अंतरत्राटक. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतात. मनातील विचारांची गती कमी होण्याकरता, साधनेकडे आपलं मन एकरूप होण्याकरता आपण करत आहोत ओमची साधना. आपण केली श्वसन मार्ग शुद्धी, नेत्र शुद्धी आणि आता करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला उकार नांदवलेला वैखरी वाणीतला. त्याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार ओ. या उच्चारांची स्पंदन आपल्या अवतीभोवती रेंगाळत आहेत, त्याचा मागोवा. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणे मध्यमा वाणीतला. याकरिता पुन्हा एकदा आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार चेहरा अगदी शांत. मध्यम पट्टीतल्या उच्चाराचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. तिसरा उच्चार हा खर्ज स्वराचा मकार लांबवलेला. याकरिता पुन्हा एकदा सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार चौथा उच्चार अतिशय महत्वाचा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा हा उच्चार. त्यासाठी पुन्हा एकदा आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार
उच्चाराची कंपन आपल्या संपूर्ण शरीर रेंगाळत आहे, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि चित्तशुद्धीसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे, दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. सावकाश डोळे उघडायचे. समोर स्क्रीनवर आपल्याला प्रार्थना दिसते. ओंकारं बिंदु संयुक्तं. मागोपाठ आपण बोलायचं. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. ओंकाराय नमः. या प्रार्थनेचा खाली भावार्थ दिलेला आहे. योगीजन नित्य नेमाने बिंदू सह ओंकाराचे मन करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला नमस्कार असतो. सावकाश डोळे बंद करायचे आहेत. ज्यांनी चष्मा लावलेला आहे त्यांनी तो थोडक्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आहे. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण करणार आहोत नममुद्रा. जोडलेले हात सावकाश आपल्या डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आणि आता आपली जेवढी क्षमता आहे यथाशक्ती कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात, कपाळ, स्त्रीचा भाग, दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न संपूर्ण नतमस्तक. हा जेव्हा सुरुवात करण्यापूर्वी ओमची आशीर्वाद आपण घेत आहोत. एक लीन भाव भक्ती भाव मनामध्ये आणि सावकाश लटचाल करूया. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात पुन्हा आपल्या छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण हस्तमधलं आणि नेत्र स्पर्श. निर्माण झालेली रूप संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे धरेल. आज आपण थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज बघणार आहोत. त्यासाठी आता आपण बैठक स्थितीमध्ये लुजनिंग बघणार आहोत. तर बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती बघा कशी आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात जे आहेत हे मागे टेकवायचे. मान मागे सैलसर सोडून द्यायची आणि जाणी श्वासाची. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. सगळ्यांनी सुरुवात करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात मागे आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. जाणी पूर्णपणे श्वासाची. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि कोणतंही आसन जेव्हा आपण सुरुवात करतो तर त्या आसनाची पूर्वस्थिती तर ती कुठली असते, कशी असते बघून घ्या. बैठक स्थितीमध्ये जेव्हा आपण आसन करणार तेव्हा आपल्या दोन्ही पाय आपले जोडून घ्यायचे आणि दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या सीटच्या शेजारी. कोणाला काही शंका आहे का? कारण की मला तुमचे कोणाचेच आवाज येणार नाही. माझा आवाज येतोय का? बाकीच्यांना बरोबर येतोय का? नाही येते आवाज? आता येतोय का माझा आवाज बरोबर? येतोय ना? येतोय. स्पष्ट येतोय आता आवाज माझा? कमी येतोय? ज्यांना आवाज कमी येत असेल ना किंवा काही तर त्यांनी पुन्हा एकदा रिजॉईन व्हायला हरकत नाहीये. म्हणजे मीटिंग लीव करा आणि पुन्हा एकदा जॉईन व्हा. मग बघा बाकीच्यांना माझा आवाज येतोय का बरोबर? येतोय ना? फक्त अंगठ्याने सांगा कारण की मला तुमचे आवाज येणार नाहीये. कारण की मी हा माईक लावल्यानंतर मला तुमचे कोणाचेच आवाज येत नाही. ठीक आहे, येतोय ना? तर आता बैठक स्थितीमधली विश्रांती आणि पूर्वस्थिती प्रत्येकाला समजली आहे कशी केली आहे ती. तर आता आपण करणार आहोत थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज. दोन्ही पाय जे आहेत हे जुळलेले ठेवायचे. आपले हात जे आहेत हे मागे असतील सीटच्या इथे आणि पाठकडा मात्र आपला सरळ असेल.
पावलांकडे असतात. दोन्ही पावलांची पाचही बोटांमध्ये आता आपल्याला ताण द्यायचा. पाचही बोट ताण दोन्ही पावलांची आणि रिलॅक्स. पुन्हा एकदा ताण, रिलॅक्स. पुन्हा एकदा ताण. पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला बोट ताणून घ्यायची, एकमेकांपासून सेपरेट करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा रिलॅक्स म्हणजे मध्यभागी. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत. आता आपली पावलं जी आहेत ती आता आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत. बघा या प्रकारे जास्तीत जास्त स्वतःकडे खेचून घ्या. पोटऱ्यांवरती ताण येतो, गुडघ्यावर ताण येतो आणि त्याच्यानंतर ती जमिनीच्या दिशेने घेऊन जायची. एकदा स्वतःकडे आणि मग जमिनीकडे. अगदी सावकाश आणि नियंत्रित कृती करायची. एकदा स्वतःकडे खेचून घ्यायची पावलं आणि मग जमिनीकडे. एकदा स्वतःकडे, जमीन. दोन्ही पावलं आपली मध्यभागी आहेत आणि आता आपण करणार आहोत आपल्या पावलांचं रोटेशन क्लॉकवाईज. आता हे करत असताना आपल्याला गुडघ्यामध्ये कमीत कमी हालचाल करायची आहे आणि अँकल पासून आपली जी पावलं आहेत ती गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करायचा. तर सुरुवात करूया. सुरुवातीला आपण उजवीकडून डावीकडे जाणार आहोत. आता उजव्या पायाची करंगळी आहे ती जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर डाव्या पायाची करंगळी सुद्धा जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा आणि अगदी सावकाश क्लॉकवाईज अँकल पासून आपली पावलं गोलाकार फिरवायला सुरुवात करा. क्लॉकवाईज अँकल पासून पावलं म्हणजे उजवीकडून डावीकडे दोन्ही पावलं एकत्रित गोलाकार करायला फिरवायला सुरुवात. बरोबर, छान. जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ देत उजवा पाय आणि डावा पाय गोलाकार फिरताना पावलं जी आहेत ती 3 ते 4 वेळा ही कृती करायची. गुडघ्यांमध्ये कमीत कमी हालचाल. पुन्हा स्थिर मध्यभागी आणि ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. अँकल पासून पावलं गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. डाव्या बाजूने 5 वेळेला 2, 3, 4 आणि 5. दोन्ही पाय रिलॅक्स. आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो थोडासा असा फोल्ड करून घ्या. उजवा पाय थोडा फोल्ड करून घ्या आणि आता आपल्या हाताची घुंपण करायची बोटांची आणि ती उजवा जो आपला गुडघा आहे त्या गुडघ्याच्या खाली. हाताची घुंपण उजव्या गुडघ्याच्या खाली. बरोबर. दोन्ही अंगठे जे आहेत हे आता आपल्या गुडघ्याला आपण थोडेसे लॉक केले किंवा आपल्या दोन्ही पाय फोल्ड करायचा नाहीये. फक्त म्हणजे असं आडवा न ठेवता उभाच आपल्याला बघा या प्रकारे फोल्ड करायचा. उजवा पाय. तर सुरुवात करूया. आपल्याला जमिनीला घासत पाय फोल्ड करायचा आहे आणि सरळ फोल्ड, सरळ फोल्ड, सरळ. प्रत्येकाला दिसतं मी कसं करते. उजवा पाय आपण जमिनीला घासत फोल्ड करतो आणि सरळ करतो. हा बरोबर. पाय फोल्ड करायचा आणि मग सरळ जमिनीला घासत जायचं. पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा एकदा पाय फोल्ड करूया. पाऊल जे आहे उजव्या पायासाठी पूर्णपणे जमिनीवर जाऊ दे. उजव्या पायाचं पाऊल जमिनीवर आणि आपण रोटेशन करायला सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार पाय फिरवताना मोठं वर्तुळ करायचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4 सावकाश आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं. बाजूने करूया. 1, 2, 3, 4 आणि 5. सावकाश उजवा पाय सरळ करायचा. उजवा पाय सरळ आणि ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पायाला आता पुन्हा एकदा आपल्या हाताची गुंफण द्यायची आहे. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे आणि डाव्या गुडघ्याच्या खाली येतील हाताची गुंफण आणि आता सावकाश डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत घासत आणि सरळ फोल्ड, सरळ. सावकाश यथाशक्ती प्रयत्न करा. फोल्ड आणि सरळ फोल्ड, सरळ. बरोबर. आता पुन्हा एकदा फोल्ड करा. तसाच पाय डावा पाय आणि आता मोठं वर्तुळ करायचं आपल्याला. रोटेशन करतोय आपण. 1, 2,
3 4 बरोबर 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 मान मागे विश्रांती. दोन्ही पायांकडे पूर्ण लक्ष घेऊन जायचं. तिथल्या स्नायूमध्ये जो काही बदल झाला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता आपण करणार आहोत बटरफ्लाय. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा आता एका ताईने मला सांगितलं की त्यांना पायाच्या इथे थोड्याशा गाठी वाटतात, तर त्यांनी बटरफ्लाय करताना थोडीशी काळजी घ्या किंवा यथाशक्ती प्रयत्न करा, ओव्हर ट्राय न करता. बाकीच्यांनी दोन्ही पावलं जी आहेत ती आता जुळून घ्यायची आहेत या प्रकारे आणि पावलं थोडीशी आपल्या शरीराकडे स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या हाताची जी गुंफण आहे ती आपल्या पावलांच्या खाली येईल या प्रकारे. आणि आपली पाठ जी आहे ही मात्र आता सरळ असणार आहे, मान मध्यभागी. आणि आता सावकाश आपले दोन्ही जे गुडघे आहेत ते सावकाश वर येतील आणि खाली, वर खाली. स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक आहे हे तिथली आसन किंवा बटरफ्लाय. वर खाली. पुन्हा एकदा करूया. वर खाली. लास्ट जास्तीत जास्त वर आणि मग नियंत्रित पुन्हा जमिनीच्या दिशेने. आणि आता आपण थोडीशी डायनामिक कृती करूया. थोडीशी जलद हालचाल करायची आहे दोन्ही गुडघ्यांमध्ये. सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल, गुडघे वर आणि खाली, बरोबर. आता बघा इथे तुम्ही स्वतःला बघू शकता. त्याला तिथली आसन किंवा बटरफ्लाय का म्हणतात. जसं फुलपाखरू बागेमध्ये फुलपाखरू फुलांवरती जसं ते उडत असतं त्याप्रमाणे जसे आपले जे पंख हलतात तशी ही आपली पायाची मुवमेंट होते, म्हणून याला बटरफ्लाय किंवा तिथली आसन म्हणतात. आणि आता सावकाश आपण कृती थांबूया. सावकाश कृती थांबवा. दोन्ही पाय तिथल्या तिथे सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता पूर्ण लक्ष आपल्या जांघेपासून पावलापर्यंत घेऊन जायचंय. तिथे झालेला बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. तर साधी बैठक घालायची. साधी बैठक. दोन्ही हात जे आहेत हे समोर असतील. हाताचे जे तळवे आहेत हे आपले समोर असतील, स्क्रीनला आपल्या समोर असतील, स्क्रीनच्या समोर, बरोबर. आणि आता सावकाश हाताचे जे पंजे आहेत हे जमिनीच्या दिशेने जातील आणि वर येतील. खाली वर, खाली वर, बरोबर. खाली वर. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. हाताचे तळवे जे आहेत हे आपले जमिनीला समांतर आहेत, बरोबर. आता ते सिलिंगला समांतर करा. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगला समांतर. आणि सावकाश हात फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. आता दोन्ही हातांचे तळवे पुन्हा एकदा जमिनीला समांतर येतील. आणि आता आपल्याला हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. अशी हाताची मूठ वर, अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. आणि आता मनगटापासून आपल्याला मूठ गोलाकार फिरवायची. 1 फक्त मनगटामध्ये हालचाल, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. थोडा वेळ हात खाली येऊ दे. हाताला रग लागली असेल तर डोळे बंद. एक सहज श्वास भरून घ्या आणि संपूर्णपणे श्वास सोडून द्या. आता पुन्हा एकदा आपले हात जे आहेत हे समोर येतील आणि हात फोल्ड करून घ्या. दोन्ही हात फोल्ड करा. दोन्ही कोपरं एकमेकांना जॉईन करून घ्या. दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या आणि सावकाश हात डोक्याच्या दिशेने कोपरं वर जाऊ दे आणि मग खाली. 1 शोल्डर रोटेशन करतो आपण. 2 3 4 आणि 5. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता आपले जॉईन केलेले जे कोपर आहेत ती खाली येतील, खालून वर. 1 2
3 4 आणि 5. सावकाश वरती थांबवायची, दोन्ही हात गुडघ्यांवरती, दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. आता जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. बरोबर, छान. आता हे जे आपले जोडलेले हात आहेत, आता ह्या हातांची बोटे जी आहेत ती आता एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवा आणि तळवे सिलिंगकडे जाऊ. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगकडे. बरोबर. बघा आता पूर्ण आपल्या दोन्ही हातांना खेच मिळालेला आहे. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे मध्यभागी आणि डावीकडे मध्यभागी असं थोडस टिल्ट व्हायचं. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश आपल्याला ही जी आपण कृती केली ही सोडायची. तर काय करायचं, एक श्वास धरून घ्या. हातातली जी बोटं आहेत एकमेकांमध्ये गुंफवलेली ती सोडून द्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये येऊ दे. पुन्हा एकदा हात जोडून घ्यायचे डोक्याच्या दिशेने आणि एक श्वास धरून घ्या आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली येऊ दे. श्वास सोडत सोडत सावकाश दोन्ही हात खाली गुडघ्यांवर. बरोबर. विश्रांती. डोळे बंद करायचे आणि तिथल्या तिथेच थोडा वेळ स्वतःचा पूर्णपणे आकृतीबंध तपासून पाहायचा. जिथे कुठे ताण वाटतोय तर मग मन शिथिल करून घेण्याचा प्रयत्न. आणि आता सावकाश आपल्याला उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती कशी असते, पण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम बघितलेला आहे. बरोबर. तर त्यातली जी विश्राम आहे ही दंड स्थितीमधली विश्राम. म्हणजे दोन्ही पायामध्ये अंतर, एका हाताने दुसऱ्या हाताने घुंगट पकडायची. ती जी पकड आहे ती आपल्या माकडघडाच्या इथे होती आणि मान मागे सैल सोडून द्यायची. ही झाली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. ठीक आहे. आणि पूर्वस्थिती एकदम सावधान, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकाणा मान सर, नजर एका बिंदूकडे स्थिर. तर आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घेऊ. पुन्हा नजर जी आहे ही आपली समोर एका बिंदूकडे स्थिर करून घ्यायची आहे. आणि आता सावकाश आपली मान जी आहे ती थोडीशी उजव्या दिशेला टिल्ट करायची. म्हणजे उजवा जो आपला कान आहे हा उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करतो. तर खांदा मात्र आपल्याला उचलायचा नाही. जेवढं आपल्याला शक्य आहे. आता बघा डाव्या साईडच्या मानेच्या इथे कसा ताण आलेला आहे त्याचा अनुभव घ्या. सावकाश मान मध्यभागी येऊ द्या. विरुद्ध बाजूने करूया. सावकाश डाव्या साईडला तर आपल्याला थोडंसं आपल्याला मान जी आहे ती टिल्ट करायची आहे. डावा कान डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा, खांदा न उचलता. आणि आता बघा उजव्या साईडला कसा कान येतोय, डाव्या साईडला दाब आहे मानेच्या ठिकाणी. सावकाश मध्यभागी येऊया. आपण करणार आहोत नेक रोटेशन. त्यासाठी आता आपले दोन्ही जे हात आहेत ते कमरेवर येतील. दोन्ही हात कमरेवर. आणि आता सावकाश आपली हनुवटी आपल्या गळ्याकडे घेऊन द्यायची. कॉलर बोनला लावून द्यायची हनुवटी. त्याला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्या. आणि आता सावकाश आपली मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, अजून एकदा उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज आपण नेक रोटेशन करूया. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, पाच राऊंड. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी आल्यानंतर सावकाश मान आपल्याला सरळ करायची. दोन्ही हात खाली. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची आणि लक्ष आपल्या पूर्ण मानेच्या स्नायूकडे घेऊन जा. तिथे कसं आपण ताण दाब दिलेला रोटेशन केलं होतं आणि तिथे झालेला किंचितसा बदल
त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी नेक रोटेशन अतिशय लाभदायक असते. आणि यातूनच आता आपण पुढे करूया ताडासन. आज आपण बेसिक ताडासन करतो. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. हात शरीराच्या मी तुम्हाला दिसते ना प्रत्येकाला व्यवस्थित दिसते ना बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही हातांचा दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना होईल. आणि आता सावकाश आपल्या टाचा जमिनीपासून वर बसू. टाचा जमिनीपासून वर आणि खाली. टाचा पूर्णपणे तर पाऊल जमिनीवर. टाचा वर, टाचा खाली, टाचा वर खाली, वर खाली, टाचा वर खाली. आता पुन्हा एकदा टाचा वर करायचा जमिनीपासून वर. पूर्ण स्ट्रेच करायचं आपल्या पूर्ण पायांना. तर ज्यांना पायामध्ये क्लॉट आहे, गाठी आहेत, त्यांनी थोडंसं करताना काळजी घ्या. फक्त हात डोक्याच्या दिशेने वर होऊ दे. टाचा जमिनीवर ठेवला तरी हरकत नाहीये. आणि आता बघा चवड्यांवरती चालायचा प्रयत्न. आपले जी पायाची बोट आहे त्याच्यावर थोडंसं पुढे मागे 3-4 पावलं पुढे मागे आणि एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे आणि मध्यभागी थोडं चालायचा प्रयत्न. बरोबर. छान. आता सावकाश दोन्ही टाचा जे आहेत त्या जमिनीवर येऊ दे. पूर्णपणे टाचा जमिनीवर येत आहे. आणि आता एक श्वास घेऊन घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली, अगदी सावकाश. विश्रांती. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. साधी मांडी घालायची. बैठक स्थितीमध्ये येईल. सावकाश बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता आपण करणार आहोत समान ब्रीदिंग आणि 2 आवर्तन दीर्घ श्वासाची. समान म्हणजे इक्वल ब्रीदिंग करताना आपल्याला काय करायचं, मी काही अंक काउंट करेल त्याप्रमाणे तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे. आणि जसं अंक काउंट करेल त्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण श्वास जो आहे हा सोडून द्यायचा आहे. बरं. आता आपल्याला एक सगळ्यात आधी लक्षात घेतलं पाहिजे की श्वास आपण कसा घेतो आणि कसा सोडतो. तर श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी आयडियल पद्धत आहे ती कशी आहे, जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा पोट हे जे आहे ते आपलं किंचितसं बाहेर येतं. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा ते आतल्या दिशेला जातं. ही झाली आपली श्वास घेण्याची आणि सोडण्याची आयडियल पद्धत. श्वास घेताना पोट हलकसं बाहेर आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेने. बऱ्याचशा जणांना श्वासाकडे लक्ष नसतं. त्यांचं श्वसन जे आहे ते उथळ होत असतं किंवा त्यांना कळतच नसतं की आपण कसं श्वसन करतोय. काही जणांचं चेस्ट ब्रीदिंग असतं, काही जणांचं उथळ असतं. तर हे जे श्वसन आहे हे आपल्याला व्यवस्थित कंट्रोल मध्ये कसं ठेवायचं किंवा आयडियल ब्रीदिंग कशी असते, तर श्वास घेताना पोट किंचितसं बाहेर आणि सोडताना ते आतल्या दिशेने. आपल्या नेहमीच्या आपल्या धावपळीच्या आवाज येत नाही येतो. आवाज येतोय ना? आपण जेव्हा नॉर्मल आपण जी कामं करत असतो ही कामं करत असताना जरी आपण आपली श्वासाची जाणीव ठेवली तरी आपलं मन जे आहे बऱ्याच प्रमाणामध्ये आटोक्यात राहतं. आपले बरेचसे जे आजार आहेत हे कमी होण्यास मदत होते. श्वासाची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे बघा आजपासून लक्षात ठेवायचं की श्वास घेताना आपलं पोट हलकसं बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. तर आता आपण करूया इक्वल ब्रीदिंग. पाठकाणा मान सरळ ठेवायची, दोन्ही हात गुडघ्यांवर. उद्या आपण पद्मासन बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ह्या ज्या सगळ्या कृती आहेत त्या पद्मासनामध्ये करणार आहोत. आता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. डोळे अलगद मिटलेले. आता मी अंक काउंट करेल त्याप्रमाणे श्वास भरून घ्यायचा आहे. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. 4, 3, 2, 1. हे आहे आपलं इक्वल ब्रीदिंग.
अजून 2 आवर्तन करून घेऊया. एक सहज श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संपूर्णपणे श्वास सोडून द्या. 4 3 2 1. लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घ्या. 1 2 3 4. पोट किंचितसं बाहेर आलंय. संपूर्णपणे श्वास सोडून द्या. 4 3 2 1. पोट हळूहळू आतल्या दिशेला घेऊ. आणि आता दीर्घ श्वसन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे हा डबल असेल. श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा कालावधी हा डबल असतो. त्यामुळे आता मी इथे पुन्हा एकदा काउंट करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. बरं, आणि जेव्हा आपण श्वास भरून घेतो त्यावेळेला दीर्घ श्वसनामध्ये कसं करायचं बघून घ्या. आधी एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते, मग आपण एकत्रित करू. साधी बैठक घातलीये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसन करताना जेव्हा आपण खूप दीर्घ श्वास भरून घेतो तेव्हा आपलं पोट जे आहे हे किंचितसं बाहेर येतं. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं. खांदे कानाच्या दिशेला जातात. बघा. आणि श्वास सोडताना संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे पूर्ववत. अजून एक आवर्तन मी करून दाखवते म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. पोट, छाती, खांदे. बघा, लक्ष द्या त्या सगळीकडे. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. लक्षात आलं? अजून एकदा काउंट करून तुम्हाला एकदा दाखवतो. लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं केलंय ते? ठीक आहे, सुरुवात करूया. ज्ञानमुद्रा. दोन्ही हातांची साधी बैठक आपण घातलीये. पाठकाणा मान सरळ आहे. डोळे अलगद मिटलेले. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. 1 2 3 4. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. पुन्हा एकदा लास्ट आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. 1 2 3 4. संपूर्णपणे श्वंत गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आता आपण शवासनासाठी स्थिती घेणार आहोत. शवासन कसं केलं जातं किंवा ती स्थिती कशी असते बघून घ्या. क्विक रिलॅक्सेशन करूया. एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. टाचा ज्या आहेत त्या आपल्या आतल्या बाजूला असतात दोन्ही पायांच्या. आणि हाताची जी बोटं आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने असतात. हातांची स्थिती बघा. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिळतील. तळवे आपले सिलिंगकडे आहे. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. कमरेचा भाग नकळत वर उचलला जातो. खांदे नकळत ताणले जातात. तर ते अगदी रिलॅक्स जमिनीवरती अलगदपणे सोडून द्यायचे. लक्षात आले प्रत्येकाच्या? आता एका कुशीला पडून शवासनासाठी स्थिती घेऊ. पूर्णपणे पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. आपण करूया क्विक रिलॅक्सेशन. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर आहे. टाचा आपल्या आतल्या दिशेला आहे. पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली.
तळवे आपले सिलिंगच्या दिशेने, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा वरती, डोळे अलगदपणे मिटलेले आहेत. जाणीव पूर्णपणे श्वासाची. मनोमन आज आपण जे काही शिकलो, जे काही युजलिंग एक्सरसाइज केलं, त्या सगळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आपल्यापैकी बऱ्याचशा जणांचा हा वर्ग नवीन असेल, त्यांच्यासाठी योग साधनाही नवीन असेल, तर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आहे हा आपल्या बंद डोळ्यांनी तपासून पाहण्याचा प्रयत्न करा. शवासनामध्ये आपण जाणीवपूर्वक आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल करून घेत असतो. खांदे अगदी शिथिल, जमिनीवर अलगदपणे आपण सोडून केलेले आहे. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या दोन पायांपासून. माझ्या दोन्ही पायांची बोटं, तळवा, तार, पोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची. माझ्या दोन्ही हातांची बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या पाठकण्याकडे. माझा पाठकणा जो अलगदपणे विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर पहुडलेला आहे, त्या पाठकण्यामध्ये असलेली मणक्यांची माड ही शिथिल झालेली आहे. माझ्या कमरेचा भाग आणि सीटचा भाग जो जमिनीवर आहे, तिथे सगळे स्नायू सांधे शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या उदर भागाकडे आणि छातीच्या भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. छातीच्या बरोबर छातीच्या पिंजरा शिथिल झालेला. जाणीव आपल्या कंठाकडे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, गाल, कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतमध्ये गुडपाठ, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाट शिथिल झालेला आहे. माझ्या डोक्याचा मागचा भाग जो जमिनीवर आहे, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीरामधला अवयव शिथिल, रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडतो. श्वास घेताना माझे पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने. श्वास भरून घेताना ज्या सृष्टीची निसर्गातील सकारात्मकता, प्राणशक्ती ही माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. मला खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. माझ्यात एक सकारात्मकता निर्माण होत आहे, जागृत होत आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपण जी साधना करायला आजपासून सुरुवात केलेली आहे, त्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावरती दिसले. मनामध्ये आपल्या स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, उच्च राहण्यासाठी, त्याचबरोबर माझ्या दिवसातला काही वेळ हा मी स्वतःसाठी आणि माझ्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यतीत करणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नेहमीच करणार आहे. सावकाश श्वासनातून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये किंचितची हालचाल करा. मान सावकाश उजवीकडे आणि डावीकडे थोडीशी फिरवून घ्यायची. सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या उजव्या पायावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता.
डोळे अर्धटपणे बंद करून घ्यायचे, दोन्ही हात जोडून घ्यायचे. शांतीपाठ मी बोलते, माझ्या मागोमाग तुम्हीही बोला. दोन्ही हात जोडून घेतलेले. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. आम्ही डोळे उघडलेले आहेत आणि पुन्हा एकदा सावकाश अर्धटपणे डोळे बंद करून घ्यायचे. ओम शांती शांती शांती. करूया पुन्हा एकदा नमनमुद्रा. जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. शरणागत नतमस्तक भाव. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेक दत्तर. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे खाली, जिथून सुरुवात तिथेच सुरू. तुम्हाला काही शंका किंवा काही आहे असं असेल तर विचारा, नाहीतर आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता भेटू. हा चैत्राली ताई, खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. तुमचा आवाज येतोय? हा खूप छान वाटतंय, म्हणजे फ्रेश वाटतंय की उद्या काय आहे. आणि होपफुली मी पूर्ण हे आपलं होईपर्यंत मांडीवरती मला बसता येईल असं मी आता पॉझिटिव्ह हे ठेवते. शुअर, नक्कीच. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा तुमच्या या वाटचालीसाठी. आणि नक्कीच तुम्हाला परत जाणवेल. ठीक आहे. क्लास चालू असताना ना कुणाचा तरी ऑडिओ चालू असतो आणि खूप आवाज येत असतात. ओके ओके, मी थोडीशी काळजी घेईन. म्हणजे नेक्स्ट टाइम शवासनाच्या वेळेला मी बंद करत जाईन, म्यूट करत जाईन. तुमचा नाही, बाकी कुणाचा तरी एक ऑडिओ चालू आहे, सगळ्यांना एकदा फक्त हो आहे. अपर्णा ताई म्हणून ऍक्च्युली कधी कधी नकळत ना ते चालू राहतात, आपल्याला ते कळत नाही ऍक्च्युली. तुमचा आवाज मग येत नाही क्लिअर. ओके, हा आता मी त्यांचा केलाय बंद. ठीक आहे. आणि कसं होतं, जेव्हा मी माझा माईक जॉईन करते ना त्यावेळेला मला तुमचे कोणाचेच आवाज येत नाही, कारण की माझा आवाज तुम्हाला स्पष्ट जाण्यासाठी हा माईक मला जॉईन करावा लागतो म्हणून. पण ठीक आहे, सगळ्यांनी स्वतःहून समजून आपले माईक जे आहेत ते बंद करत जा, म्हणजे बाकीच्यांनाही त्रास होणार नाही आणि आपल्याला साधना करताना कंटिन्युटी राहील, व्यवस्थित आपल्याला करता येईल. तर उद्यापासून आपली जी नवीन नवीन जी काही आसनं आहेत बेसिक आपण सुरुवात करणार आहोत उद्या. आपली जी पद्मासन, वज्रासन ही आपण पहिल्यांदा आपण घेणार आहोत. आणि सूर्यनमस्कार जे आहेत आपले हे आपण 3ऱ्या आठवड्यापासून सुरुवात करणार. मग ते पूर्ण 2 आठवडे आपले सलग असतात, कारण की सूर्यनमस्कार पुन्हा एकदा आपण तेवढे फ्लेक्झिबल होणं गरजेचं आहे, आपली शारीरिक क्षमता तेवढी वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार हे मी 3ऱ्या आठवड्यापासून सुरुवात करते. आणि बाकीची जी आपली ही बेसिक आसनं आहेत ही यथाशक्ती प्रयत्न करा. याच्याबद्दलचे जे काही इन्फॉर्मेशन आहेत हे मी नक्कीच ग्रुपवरती पाठवत जाईन. अजून हळूहळू सगळे जॉईन होत आहेत, त्यामुळे पहिल्या दिवशी मी काही पाठवलेलं नाहीये ग्रुपवरती, पण अजून 2-3 दिवसांनी मी सगळ्या ह्या इन्फॉर्मेशन आहेत हे तुमच्यासाठी पाठवत जाईल. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. तुमची उपस्थिती मला सुद्धा एक प्रेरणा देणारी आहे, म्हणजे अजून एक आवड निर्माण होते की उद्या आपल्याला अजून काहीतरी छान शिकवायचा प्रयत्न करायचा आहे. तर खूप खूप धन्यवाद. उद्या आपण भेटूया संध्याकाळी 5 वाजता. गुड नाईट. हरिओम.
जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ना तुम्ही मला विचारू शकता, पर्सनल वरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, काही हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. मीटिंग एंड करते.